नमस्कार, अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. तर सर्वप्रथम सर्वांना नागपंचमीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बघणार आहोत नागपंचमी विशेष नैवेद्य पुरणाचे कानवले. बनवायला अगदी सोपे आहेत. तर आपण बघतो आजच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी गॅसवर तवा ठेवला जात नाही. या पद्धतीचे कानवले देवाचा नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. तर बघू शकता किती काठोकाठ पुरण भरलेलं आहे. पुरणाचे कानवले बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि कुकरमध्ये घालू. आता याच्यामध्ये डाळ बुडून एक बोटभर पाणी शिल्लक राहील एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. त्यामुळे आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी येळवणी पण मिळेल. तर इथे मी कुकरला 5 शिट्ट्या करून घेणार आहे. तर बघू 5 शिट्ट्यानंतर आपली डाळ कशी शिजली. तर आता पळीनं थोडीशी डाळ वरती घेऊत आणि चेक करूत. तर बघू शकता अगदी मऊसूत शिजलेली आहे आपली डाळ. आता ही डाळ पुरणाच्या चाळणीमध्ये टाकून याच्यातलं येळवणी बाहेर काढूत. आता इथे मी एक छोटा लोटा घेतलेला आहे. त्या लोट्यानं मॅश करून ही पूर्ण डाळ वाटून घेतली. या पद्धतीने थोडीशी गरम असतानाच ही डाळ वाटून घ्यायची, म्हणजे मग ती पटकन वाटल्या जाते. तर तयार झालेलं पुरण आता मी एका कढईमध्ये काढून घेते शिजवण्यासाठी. इथे आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती, त्याच वाटीनं 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता थोडंसं साजूक तूप घालायचं, त्याच्यामुळे आपलं हे पुरण कढईला चिकटत नाही आणि त्याची चव पण छान येते. साखर वितळल्यावर थोडंसं पातळ होते हे मिश्रण. जसं जसं शिजत जाईल तसं तसं हे घट्ट होते. आता पुरण शिजलं हे कसं ओळखायचं, तर त्याच्यामध्ये उलथणं असं ठेवून बघायचं. तर ते नीट उभं राहत नाही, याचा अर्थ आपलं पुरण शिजलेलं नाही. आता परत 1 मिनिटभर याला छान परतून घेऊ. तर बघू शकता आता व्यवस्थित शिजलेलं आहे पुरण. उलथणं उभं राहिलं की समजायचं आपलं पुरण छान शिजलं आहे. आता वरतून थोडीशी इलायचीची पूड घालूत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर तयार झालेलं पुरण एका वाटीमध्ये काढून घेऊ. पुरण गार होतं आहे तोपर्यंत आता इथे आपण पीठ मळून घेऊ. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळून घेतलं. सुरुवातीलाच भरपूर पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं आणि मग या पद्धतीने थोडं थोडं पाणी लावून छान मऊ मळून घ्यायचं. तर बघू शकता या पद्धतीने मळून घेतल्यावर अगदी पुरणपोळ्या पण जरी केल्या तरी छान होतात अशा पिठाच्या. तरी ते पीठ मळून झालेलं आहे. आता आपण लगेच कानवले बनवायला घेऊ. इथे मी पुरीला घेतो तेवढा उंडा घेतलेला आहे, बघू शकता. आता ते कोरड्या पिठात बुडवून घेऊ आणि त्याची एक छोटी चपाती लाटून घेऊ. तर या पद्धतीने मी छोटी चपाती लाटून घेतलेली आहे. आता याच्यावर आपल्याला पुरण घालायचं आहे. आता इथे थोडं पुरण मी घेतलेलं आहे, त्या चपातीवर घालून त्याचा चौकोनी आकार बनवून घेऊ. तर या पद्धतीने असा चौकोनी आकार बनवून घ्यायचा. आता एका साईडनं त्याला दुमडून घ्यायचं. आता परत दुसरी साईडनं पण दुमडून घ्यायचं. आता उरलेल्या दोन्ही साईड या पद्धतीने दुमडून घ्यायच्या. तर इथे आपला मस्त असा कानवटा तयार झालेला आहे, बघू शकतात. आता तो आपण एका प्लेटमध्ये ठेवूत आणि परत एक कानवला त्या पद्धतीनेच करून घेऊ. आता सर्व कानवले या पद्धतीनेच करून घेऊ. तर इथे माझे सर्व कानवले बनवून झालेले आहेत. इथे मी 6-7 कानवले बनवून घेतलेत. आता आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत. तरी मी ते या चाळणीमध्ये वाफवणार आहे, त्याच्यामुळे त्याला अगोदर थोडं साजूक तूप लावून घेते, म्हणजे मग ते चिकटणार नाहीत चाळणीला. आता इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आणि त्याच्यावर चाळण ठेवली आणि या पद्धतीने कानवले वाफवायला ठेवले. आता त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि 10-12 मिनटं याला छान वाफवून घ्यायचं. 10-12 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूत कानवले आपले छान वाफवलेत का. तर आता वरतून थोडंसं हात लावून बघायचं
कानवले आपल्या हाताला चिकटत नाहीत, याचा अर्थ ते मस्त वाफवलेत. आता चाळण आपण बाहेर काढूत. याला थोडंसं कोमट करून घेऊत. गरम गरम खूप पोळतात हे हाताला. तरी ते मस्त तयार झाले आपले नागपंचमी विशेष कानवले. आता एक कानवला आपण तोडून बघू. तर अगदी काठोकाठ मस्त पुरण भरल्या जाते या पद्धतीने कानवला बनवल्यावर. आता वरतून मस्त असं साजूक तूप घालायचं. तर तुम्हाला ही माझी कानवल्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. माझी ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.